कसे आहात? काय चालला अभ्यासक्रम? अभ्यास करताय ना सर्व विद्यार्थी मित्र? अरे वा, छान छान. खूप खूप अभ्यास करताय तुम्ही. मी जॉईन होण्याच्या याच्या संख्येवरूनच आम्हाला दिसतंय की तुम्ही खूप चांगला अभ्यास करतायत. खूप चांगल्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जॉईन होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक आयोजित शिक्षणारंभ 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेला आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अत्यंत अभ्यासू शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेलार येरेकर साहेब, त्याचप्रमाणे कार्यकुशल आमच्या मार्गदर्शक उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून मिशन आरंभ हा उपक्रम गेल्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वर्ष 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ज्यादा तासिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत आहेत. फलित 10 मार्च 2024 रोजी इयत्ता तिसरी आणि इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीची मिशन आराम अंतर्गत अंतिम परीक्षा घेण्यात आली. या अंतिम परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीचे 518 विद्यार्थी तर इयत्ता सातवीचे 547 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये त्यांना 240 पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत. असे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आणि त्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रकाशित करून त्या विद्यार्थ्यांना चौकशी करण्याचे ठरलं. माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब व माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय कडू साहेब यांच्या नियंत्रणाखाली सर्व विद्यार्थ्याच्या ऑनलाईन तासिका 1 एप्रिल 2024 पासून सुरू झाल्या. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की पाथर्डी तालुक्याला गेल्या 1 महिन्यापासून 1 जुलैपासून या मिशन आरामच्या तासिका घेण्याचा संधी माननीय पाटील साहेब व माननीय कडू साहेब यांनी दिली. आमच्या पाथर्डी तालुक्यातील 18 तंत्रज्ञ शिक्षक अत्यंत दर्जेदार प्रकारच्या या तासिका घेतल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. मला आमच्या सर्व प्राथमिक शिक्षकाचा रास्त अभिमान आहे. त्या तासिका घेत असताना आम्हाला तंत्रसहाय्य करणारे खऱ्या अर्थाने ज्यांनी गेला महिनाभर त्यांच्या खांद्यावर स्पर्धा घेतली असे आमचे तंत्रज्ञ शिक्षक माझे सहाय्यक नोडल अधिकारी रामकिशन वाघ सर यांनी संपूर्ण साहित्य सांभाळले आणि त्यांना खंबीर साथ प्राध्यापक बजरंग यांनी दिलेली आहे. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की या मध्ये आम्हाला जे महिनाभर अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या, अत्यंत सुविधा निर्माण करून निर्माण केला. या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अशोकजी साहेब यांनी आपला अमूल्य वेळ दिला. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या. एक सेकंद देखील कधी आम्हाला बाजूला केलं नाही. इतकं दर्जेदार प्रकारच्या तासिका घेण्याचं खरं तर याचा संपूर्ण श्रेय या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दौड साहेब, त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव आदरणीय गुगळे साहेब यांना जातं आणि या चांगल्या प्रकारच्या तासिका घेतल्या. तर आभार मानणं योग्य नाही आणि एखाद्या गोष्टीचं ऊहापोह करणं योग्य नाही. मात्र या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व त्यांच्या टीमने जे सहकार्य केलं ती पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार मानत आहोत. त्याचप्रमाणे गेले वर्षापासून आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होत आहात. अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. कालच झालेल्या परीक्षेचा निकाल पाहता 27 तारखेला आपण खूप चांगल्या प्रकारच्या परीक्षा दिलेल्या आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. या संपूर्ण तासिकेसाठी मी उद्याचे भविष्य आहात. तुमचं उज्ज्वल यश अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहे. मला अभिमान आहे की तुम्ही उद्या सर्व विद्यार्थी हे जे प्रमोट केलेले विद्यार्थी आहेत 5वी आणि 8वीचे ते सर्व विद्यार्थी पूर्ण होतील, गुणवत्ता यादीमध्ये येतील, अहमदनगर जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचं नाव लवकर वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी या प्रसंगी या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आशोकजी दौड साहेब यांना निमंत्रित करतो की त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व माननीय येरेकर साहेब शिव साहेब यांच्या वतीने एक छोटासा आपला सत्कार करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी यावं, सत्कार स्वीकारावं व आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. या साहेब.
धन्यवाद सर. खूप आनंद झाला. या ठिकाणी आमचे जिल्हा आदर्श पुरस्कार शिक्षक आदरणीय भगीनाथजी दडे सर, त्याचप्रमाणे जिल्हा आदर्श पुरस्कार आदरणीय गुळे सर, त्याचप्रमाणे आमचे केंद्र अत्यंत कार्यकुशल त्यांच्या कामाचा दबदबा आहे असे आदरणीय दादर साहेब आणि या तासिकेसाठी आमच्या मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत दर्जेदार तासिका या ठिकाणी घेत आहे. मी त्यांचंही आज शेवटचं तासिका म्हणून या ठिकाणी रसपूत मॅडमला मी निमंत्रित करतो की त्यांनी आपलं शेवटचं पुष्प आज या ठिकाणी देणार आपण आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. थँक्यू ऑल द बेस्ट. मी आदरणीय प्राचार्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये speech द्यावी. आदरणीय कराड साहेब यांनी आपल्याला आताच थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे आणि पाथर्डी तालुक्याचं नेतृत्व आमच्या सर्व टीमचं केलं, आम्हाला सर्वांना प्रोत्साहित केलं, त्याबद्दल कराड साहेबांचं आमच्या सर्व मार्गदर्शकांच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. या महिन्यामध्ये मिशन आरंभ अनुसार हा जो काही जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं हा उपक्रम चालू आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तासिका सुरू करणं आणि या आपल्या जिल्हा परिषदेचे जे त्रिमूर्ती आहेत, CEO साहेब सन्माननीय आशिषजी एरेकर साहेब, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्करराव पाटील साहेब, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय अशोकराव कडू साहेब आणि आमच्या गट शिक्षण विभाग जो आहे पंचायत समिती पाथर्डी सन्माननीय भोर साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांची मोलाची भूमिका आहे असे विस्तार अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब. मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, एप्रिल महिन्यांपासून हा मिशन आरंभ उपक्रम सुरू झाला. ऑनलाईन जिल्ह्यामध्ये तास घ्यावायचे आणि मी कराड साहेबांकडे पाहतोय, एप्रिल पासून त्यांची एवढी तगमग की जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना मी सर्वांपेक्षा कसं दर्जेदार शिक्षण देईल, अचूक शिक्षण, की जेणेकरून या जिल्ह्यातील विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त संख्येने यावेत. अशा पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा काय केली की उपक्रमशील शिक्षकांची पहिल्यांदा टीम तयार केली आणि उपक्रमशील शिक्षकांकडून यामध्ये आता माझ्या समोर भगीनाथजी बडे सर आहेत, गोरे सर आहेत, वाघ सर आहेत, त्याचप्रमाणे अनेक अशी खूप मोठी टीम आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मीटिंग वरून आपल्याला तालुक्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून जिल्ह्यामध्ये आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर तर आहोत, परंतु कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ट्रिक्स वापरून विद्यार्थ्यांना कसे मार्क्स मिळवता येतील असे प्रयत्न एप्रिल मे महिन्यामध्ये केले, इव्हन जून मध्ये सुद्धा. आणि ज्यावेळेस आमच्याकडं श्रीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे आमचे सचिव सतीशजी गुगळे यांना त्यांनी विचारलं, माझ्याकडे आले की आम्हाला हा स्टुडिओ उपलब्ध करून मिळेल का, तर मी त्यांना सांगितलं की हा त्रिलोक जैन परिवार जो आहे या परिवारामध्ये फक्त त्रिलोक जैन विद्यालयातीलच विद्यार्थी अथवा शिक्षक नाहीत, तर हा त्रिलोक परिवार म्हणजे जिल्हा परिषद अहमदनगर आपण सर्व या परिवारातील व्यक्ती आहोत.
आणि हे सर्व विद्यार्थी आपले आहेत आणि हा स्टुडिओ आपल्या सर्वांचा आहे. इथली सर्व साधन सामुग्री आपली सर्वांची आहे. उलट मी असं म्हणेल की रामनाथजी कराड साहेब जे आहेत यांनी आणि जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी यांनी हा स्टुडिओ वापरण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे, मी संस्थेच्या वतीनं या विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीनं विशेषतः सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांचे मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहा, खूप दर्जेदार सर्वांनी खूप तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. तुम्हा सर्वांना आमच्या आनंद बाबा, आता या 5 तारखेला आनंद बाबांची जन्म सोहळा आहे चिचोंडी या ठिकाणी. मी आज योगायोगाने योग आला म्हणून मी सर्व जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की या सोमवारी आनंद विद्यालय चिचोंडी या ठिकाणी आनंद बाबांचा जन्म सोहळा पार पडत आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि हे सगळे चिमुकले जे आहेत, इयत्ता 5वीचे सर्व परीक्षेला बसणारे विद्यार्थी, तुम्हाला भविष्यामध्ये IAS व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही कोणत्याही चांगल्या दर्जेदार पोस्टवर जाण्यासाठी मी आनंद बाबाच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला आज खरं म्हणजे सन्मानित केलं. मी सन्माननीय कराड साहेब या शिक्षण विभागाचे मनापासून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning all. How are you all? Today, myself Savita Rajput and I am here to tell you about question and answers. You know, on Saturday you have given an exam. तुम्ही एक परीक्षा दिली आता जस्ट थोडे दिवसापूर्वी. तर त्या परीक्षेवर आधारित आपण काही प्रश्नोत्तर सॉल्व करणार आहोत. आता बघूया आपले ते प्रश्न कोणकोणते आहेत. See children, जस्ट आताच काही दिवसापूर्वी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे मी काही तुम्हाला इथे प्रश्न आणलेले आहेत आणि ती आपण पटपट कशी सोडवायची आहे याबद्दल आज आपण तास घेणार आहोत. तर बघूया, पहिला प्रश्न आहे, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. सी, हियर you have to see this picture and you have to recognize which alphabet is given here. See, in this picture you can recognize that W is also given and M is also given. But you have to see the options here. First, which options are given here? See, first is U, second is Z, third is W, and fourth is G. So, is there M is given? No. Then, which alphabet is given here? Yes, the third option. The third option is given. That is W. That means W is our answer. See, W. Here you can know it's W. Understood? W. Next, we will see second question. I'm taking it fastly because you have written this examination, you have solved these all questions, so not wasting our time, we are going fast. See, second question, put the names of the animals in alphabetical order and choose the correct alternative. What we have to do here, we have to put in an alphabetical order. What do you mean by alphabetical order? Alphabetical order म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला काही जास्त तणाव घ्यायचा नाही, जास्त त्रास करून घ्यायचा नाही. It is in very simple way. We have to keep it in an alphabetical order, means from A to Z. We have to see the alphabets in a sequence. We have to see the sequence of alphabets, not anything else. आपल्याला फक्त क्रम बघायचंय. A च्या नंतर B, B च्या नंतर C एवढाच. जास्त काही आपल्याला टेन्शन घ्यायसारखं काही नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर एक वर्ड आहे, एक
त्याला कॉन्सेप्ट आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. बस एवढंच बघायचंय, बाकी आपण काहीही टेन्शन घ्यायचं नाही. देन वी आर गोइंग टू सी फर्स्ट monkey, squirrel, fish, lion, tiger. See here, in first option, what we are seeing that which alphabet is coming first? Monkey, M. Second is S. Third, F, L, and T. But in alphabetical order, A, B, C, D, E, F, fish should be first. So this option is not correct. Again, in second, just I told you, fish will be first. Here, fish is given first. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L. Oh, here should be lion. Here should be L. Then this option is also not. Again, we will move to the third. See, again here M is first. So automatically this option is wrong. Here only fourth option is remaining, but we are going to see is this correct or not. See, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, then M, N, O, P, Q, R, S, and T. Yes, our fourth option is correct. It is written in very alphabetically ordered correctly. Okay, moving to the third question. Understood? Yeah, we are moving to our third question. Third question is, fill the missing letters to find the word with a given clue. Here, what we have to do, we have to see what is given, which clues are given, and we have to fill that word properly. See, first we are seeing the sentence. Peacock is our N dash dash TI dash N dash L bird. Peacock is our what bird? Which bird? काय आहे peacock आपलं? Peacock is our national bird. Very good. Yes, peacock is our national bird. Then what is the spelling of national? Just see what you have to do. You have to write spelling of national anywhere you are having space. C. N-A-T-I-O-N-A-L. See, N is given, this is dash, T-I is given, this is dash, L is given, A is having dash. So, see this, A-O-A. Where is that? On which option is given A-O-A? Yes, A-O-A is given on option number second. That means second option is our correct option. Just pay attention, children. You have to by heart the spellings so that your marks are not going to cut. You have to pay attention on each and every spelling of the words. See, now we are going to the fourth question. Fourth question is, select the missing letters from the options to complete the crossword puzzle. What we have to do here? We have to select the words to complete the crossword puzzle. कालच आपल्या एका मॅडमनी इथं क्रॉसवर्ड पझल्स घेतलंय आणि मला वाटतं की सगळ्यांच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात आलंय. चला आपण बघूया की ऑप्शन्स काय काय आहेत. जर if option is given D, see, D is given. If I writing here B, B-A-N-D-L-E, bundle, okay, and B-A-T, bat, yes. Bundle, what? Bundle is not a word. B-U-N is the spelling of bundle. So, this option is wrong. So, we are moving to the second one, R. If I am writing here R, then see here, R-A-N-D-L-E. What is the word? I don't know. R-A-T, rat is an animal, but I can't know this word. I'm not understanding that word. So, it is not in any word. So, this option is also wrong. We are moving to the third option, and that is W. See here, W. W-A-T, what? And W-A-N-D-L-E, bundle. What do you mean by these two words? No.
So this is also not our option. Moving to the last option, it's C. C. C-A-N-D-L-E. Candle? Yes. Candle is a word. It's a meaningful word. And C-A-T, cat, is also a name of animal. So candle means काय? मेणबत्ती. cat म्हणजे मांजर. म्हणजे दोन्ही वर्ड्स आहेत म्हणून हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. आणि मला वाटतं की सर्व मुलांनी हे उत्तर सोडवलं असेल प्रॉपरली. सी नेक्स्ट क्वेश्चन. इफ bus stop, then train is standing on stand, or train is standing in queue, or railway station or station. Here we have to pay attention. What's the meaning of train? So train is also called as railway. See here, you have to pay attention in that way also. You have to listen and you have to understand that. Recognize the second word also. That means bus is called bus, where bus is standing on bus stop, and where train is stopping, train stands on. No, train is not standing on stand. It's a bus stand or bus stop. Is train is standing on queue? No, queue means in a line. Train line मध्ये थांबते का असं? नाही ना? तर हे सुद्धा नाहीये. Next is railway station and fourth is station. Yeah, it's right that train stands on a station. But here the question is given bus and then answer is given bus stop. So you have to write here train. Train means railway, means it's standing on railway station. Understood? You know, train is also called as railway. Okay, next, moving to the next question. See, children, you have solved this question, so I am taking it fastly without wasting your time. So please pay attention here. See, the next question is, select incorrect action word from the given alternatives. What we have to do in this question, we have to select or action word. Action means doing something activity, doing some actions. Not stopping like that, not doing anything else. What we are doing some action. We are playing, jumping, running. These are the action words. Eating, sleeping. These are the action words. Doing something action. Some actions are there here. So see here, first, wrist. Is this, what do you mean by wrist? Wrist means मनगट. तिथे आपण घड्याळ घालतो है ना, ते wrist. मग ते काही action झालं का? No, it's not an action. So this option is wrong. Again, see, second is, here we have to select the incorrect action. That means wrist is incorrect. We are going to see second one, catch. What we are doing? Catch. We are catching something. If somebody is throwing a ball to you, what you are doing? You are catching. That means you are doing an action. So this is not our option. Third is write. We are writing something. Yes, write is writing. We are doing something action. That means this is also an action word. So it is also a correct action word. Jump. You are jumping. Jumping, japak. Hello. Jump करतात ना, खूप आवडतं jump करायला मुलांना. You jump. That means this is also an action. So which is the incorrect action word? Then wrist is an incorrect action word because wrist is not any action. Okay. That means this option is our correct answer. Next, moving to the other. If tongue taste, then nose. आता एक क्वेश्चन आहे, लक्षपूर्वक वाचा, त्याचा विचार करा, and then you solve this question. See here, if tongue taste, then nose. See, first option, we are going to see our first option. It's watch. Watch. Watch means what? This watch? No, not this watch. Watch means see, like looking this. I'm watching you. Oh, yes, I'm watching yours. That means this option is not. Nose ni आपण watch करतो का? No, आपण आपल्या nose ni watch करत नाही. काय करतो आपण? कशाने watch करतो?
आईज. नोजनी करतो का? नो. मग आपला आन्सर तो असेल का? नो. है ना? मग मुव्हिंग टू द सेकंड, स्मेल. अरे वा, आज काहीतरी छान छान बनवलंय टिफिन मध्ये, है ना? स्मेल येतो ना आपल्याला? हा, तर हे आपण नोजनी करतो, है ना? वी स्मेल विथ अवर नोज. व्हॉट वी आर डुईंग? वी स्मेल विथ अवर नोज. देन सी दिस ऑप्शन, जस्ट कीप इट असाइड. बाजूला ठेवूया. थर्ड कडे बघूया. ब्रीथ. वी ब्रीथ विथ अवर नोज, है ना? आपण श्वास घेतो, नोजनी श्वास घेतो. मग नाकाचं काम आहे ब्रीदिंग करणं, हो ना? अरे बापरे, आता स्मेल पण आहे, ब्रीथ पण आहे, नोजची तर दोन्ही कामं दिली आहेत. बरं, चौथ्याकडे जाऊया. ईट. नोजने ईट करतो. वी आर इटिंग विथ अवर नोज. नो, वी आर इटिंग इट विथ अवर माउथ, है ना? वी आर नॉट इटिंग विथ अवर नोज. सो दिस ऑप्शन इज incorrect. Now, see, two options are just jumbling our mind. We are jumbled with very much. Smell or breathe? Smell or breathe? Just pay attention here. Here, the work is given that tongue means निगडित शब्द बघायचे. जीभ टेस्ट करते, टेस्ट. मग नाक काय करतोय? नाक स्मेल घेतोय, वास घेतो. आपण नाकाने काय करतो? वास घेतो. दॅट मीन्स this option is correct and breathing is its work. Okay, next, move to the next question. Here we are seeing 8th number question. Select the rhyming word to the given group of words. आता आपल्याला काय करायचं? रायमिंग वर्ड बघायचे. रायमिंग वर्ड यमक जुळणारे शब्द असतात आणि हे तुम्हाला सर्वांना, मला वाटतं सेकंड थर्ड पासूनच आपण हे सगळे शिकत असतो. रायमिंग वर्ड. That means this question should not be any tension to you. It's a very easy and quick question. You have to solve this question. See, NUT nut, CUT cut, HUT hut, and SHUT shut. Then what is regarding with this word? See here, you have to pay attention. Same, it is having rhyming words means what? Not having same spelling, but same pronunciation and having largely the same words, alphabets. See here. FAR part is regarding no, it's the wrong option. BUT but. Okay, BUT but is correct, but we are going to see others also. See, GUN gun, there is any gun or pronunciation is like gun? No, it's the wrong option. And fourth is rain. Is that? No, rain is also a wrong option. Then what is our correct option? Yeah, we get our easy option, correct option. That is second option. Understood? Okay. Next, moving to other. C. Find the odd term. Yeah, what is it? Find the odd term. आपल्याला काय करायचंय? गटात न बसणारा शब्द आपल्याला काढायचा आहे. आता गटात न बसणारा शब्द म्हणजे काय असतो? जो त्यांच्यात मॅच खात नाही. बरोबर आहे ना? मॅच नाही, तो आपण बाजूला काढूया. ऑड टर्म बाजूला काढूया. फर्स्ट वन इज मूव, सेकंड वन इज and fourth is noon. Some to have their same with ending with the same alphabet. Here, WN, WN, WN is that means the option is our answer. It is of odd term. It is not matching with the other one. So this is our answer. Moving to our next question. Native. Here, what we have to do, we have to choose the correct alternative of the given options. Here, opposite words are given. We have to see which opposite words are correct, and that option we have to do. Okay, understood? Here, and big. What is opposite? It's big. Here is sky, the chand, and big means mota. दोघांचा अर्थ काय? झाले का? No.
No. Second is fatty. Fatty. Okay. Fatty means bad. Bad. And it's much fatty and strong. They are no. That means this option is also wrong. Again. Big. Big means काय? मोठा. Small means हा छोटा मोठा हा होऊ शकतो. आपण याला बाजूला ठेवूया. Fourth is shiny. Shiny means what? चमकदार. जे चमकत चमकदार. आणि थिंक थिंक काय गणती वाजते ना तुमची. जेवणाची सुट्टी झाली, कॉलेजची सुट्टी झाली, है ना, क्लास भरण्याची सुट्टी झाली, क्लास भरण्याची वेळ झाली, तर थिंक थिंक हे वाजण्याचा आवाज आहे. दॅट मीन्स नो दिस इज ऑल्सो नॉट अन opposite word. Then alternative that is and small. Big, small. The correct option. Understood? Okay. Not asking any question to you. I am solving all the questions because you have solved these all questions in your examination. So just recognizing and just it's a revision. Second time, you don't do any mistake while solving examination. Yes. Moving to the question, how is the correct related word for cricket? Which is a correct word which is related to the game cricket? Which game you will have to hear cricket? Cricket. क्रिकेटला संबंधित क्रिकेटशी संबंधित कोणते वर्ड्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आता आपण बघूया. The first word is H-E-T. It means giving heat. गरम करण्याच्या वस्तूला heat या शब्दाला म्हणतात. नेक्स्ट स्टंप. येस. हा मी ऐकलेला आहे. स्टंप लागतोच आपल्याला क्रिकेट खेळायला. याला आपण बाजूला ठेवूया. मार्बल. व्हॉट डू यू मीन बाय मार्बल? मार्बल म्हणू शकतो आपण. पर्शियनच्या एक प्रकाराला पण मार्बल म्हणतात. आणि तुम्ही जे कंचे खेळतात, गोट्या खेळतात, त्या गोट्यांनाही मार्बल म्हटलं जातं. मग त्या गोट्या लागतात का आपल्याला क्रिकेट खेळताना? Is any relation with cricket and marble? No. Then this option is not correct. Hockey stick. You are doing batting with hockey stick? No. Hockey stick is needed for the game hockey, not in cricket. So it's a wrong option. Then which is the correct? Stump. Yes. Stump. Yes. The correct related word for cricket is stump. Okay. Next. Write the opposite word for the given word old. We have to see the opposite word for old. What we have to see? We have to see the opposite word of old. See here. New. What do you mean by new? New means it's a cry of an cat. Cry of cat. Cat कशी ओरडते? म्याव. है ना? हे कॅटचं ओरडणं आहे म्यू. तर म्यूचा आणि ओल्डचा काय संबंध आहे का? नो रिलेशन. सो इट्स नॉट अन अवर करेक्ट ऑप्शन. सेकंड इज म्हणजे काय? थोडस काहीतरी प्रमाणात. आणि ओल्ड काय संबंध आहे का? नो. देन इट इज ऑल्सो नॉट. न्यू. या. ओल्ड मीन्स जुनं, न्यू म्हणजे नवीन. म्हणजे याचं संबंध आहे. तरी आपण चौथा पण बघूया. ड्यू. ड्यू म्हणजे काय असतं बाळांनो? ड्यू म्हणजे दव. तुम्ही दव बघितले आहेत का? व्हेरी गुड. बघितलंच असणार. तर हा पण ऑप्शन नाही. मग ऑप्शन आपला करेक्ट कोणता आहे? ओल्डला ऑपोजिट वर्ड कोणता आहे? तर न्यू. कोणता वर्ड आहे? न्यू. सी यू हॅव टू बाय हार्ट as many as opposite words you can, so that these questions you are not getting any wrong answer, you are getting your correct answer, and you are getting full out of marks. See next. Hidden word from radius. Here what we have to do, see here,
children, some mistake had done with me. It's word, okay, not work. Find the hidden word from radius. आता आपल्याला काय करायचंय, रेडियस मध्ये कोणता शब्द छोटा लपलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि आपण तो बघूया. Here. No. So this option is wrong. Second one is red. Yes, we can say that is not very meaningful word. It is cancelled. Again, street. Street, you can say here, street. Any H here? No. That means this question, this is also wrong. नहीं ना. हाँ. Yes. Plate, है ना? Plate. Again, second red not. Not. And RDAS is not any meaningful word. So this is also a wrong option. Means have time contracted form. Those are called as contracted form. You have to see what contracted form is written for did not. Here has not is written in hasn't. Then what is the contracted form of did not? See the first option. Didn't. What is the first option? Didn't. See here, children, you have to do pay attention what is given and what you have to write. Didn't. See here, D-I-D-N apostrophe and T. Didn't. Second, didn't. It is also given didn't, but apostrophe is not given. So this is not our option. And what is the third? Didn't. Didn't. So it is not our option. And again, same word is given, did not. So this is also not our option. Then the first one is the correct contracted form of did not. Understood, children? See, you have to by heart each and everything so that you are going to cover this syllabus and you are going to cover your marks very, very perfectly. Yes, moving to the next. Choose the correct alternative that is alphabetically first in the given list. Here, just before, I have told you what do you mean by alphabetical order. See, same is given here alphabetically. Alphabetically म्हणजे sequence wise, अनुक्रमनुसार है ना. म्हणजे आपल्याला त्याचा क्रम बघायचा आहे की कोणत्या क्रमनी तो आला आहे आणि इथं प्रश्न काय आहे की फर्स्ट जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट मध्ये फर्स्ट कोणतं आलेलं आहे आपण बघूया. फर्स्ट कोणतं आलंय आपण बघूया. फर्स्ट इज वर्क. It's work. See A, B, C, D, E, F. Yes, everywhere W is given. So we are going to keep W aside. See what comes in alphabet first. See here, O or A. Yes, it's A. We are going to write A. And again, A, B, C, D, E, F, G, H, I.
then I is coming, but before I it's H. So this option is our wrong. Again here, W चे नंतर काय आलंय? O. That means first option is also gone wrong. Then we are going to see in between second and third. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L. Then L is the third one. That means this option is our correct option. See, you have to see the alphabetical order so that you can go to your correct option. Understood? Moving to the next. Again, the same question. Select the term. What you have to do? You have to select your term. You have to select the word that is what which is not suitable in that word. Understood? See here. The first is wrist. See, just before we have seen this. Wrist means mangat. Wrist means mangat. Okay. Second is palm. What do you mean by palm? Palm means tarhat. What do you mean by palm? Palm means tarhat. Third is tusk. Tusk means teeth. Daat. Tusk means daat. And the fourth is elbow. Elbow means copper. Okay. आता बघा wrist, palm, elbow हे तीन जे आहेत ते कुठले प्रकार आहेत? मनगट, तळहात आणि कोपर हे आपल्या हाताचे भाग झाले. बरोबर आहे ना? मग टस्क दात हातात असतो का? माझ्या हाताला नाहीये बाबा. तुमच्या हाताला आहे का? नाही. मग तो ऑप्शन नाही आपल्याला. That means this option is our correct option. हा गटात बसत नाही. It's an odd man out. त्याला आपल्यापासून आउट करायचं. आपल्या लिस्ट मधून त्याला आउट करायचं. Yes. Moving to the next. Yeah. See. We breathe with. आताच आपण थोड्या वेळापूर्वी क्रिया करून बघितल्या होत्या तेच बघूया. We breathe with eyes. We breathe with eyes. Eyes ने करतो. श्वास eyes ने घेतो. No. Then this option is not our answer. Ear. Ear. You are breathing with your ear? No. It's a not correct option. Stomach. What do you mean by stomach? पोट. पोटाने breathe करतो का? असं पोटाने करतो का? No. आपली श्वासोच्छवासची जी क्रिया आहे, we are inhaling from our nose. That means we are breathing with our nose. That means the option nose is the correct option. Okay. See, the next question is choose the sound of horse. Horse sound. Horse कसा बोलतो, कसा त्याचा आवाज काढतो याबद्दल आपल्याला सांगायचंय. तो चॉईस करायचा आहे. तो ऑप्शन चॉईस करायचा. फर्स्ट इज रॉड. रॉड कोण करतं? तुम्ही करता की मी करते? नो. रॉड लायन करतं. मग लायन आपल्याला हॉर्स विचारलंय की लायनचं विचारलंय? हॉर्स. मग आपल्याला काय करावं लागेल? हे ऑप्शन कट करावं लागेल. कोण करतं? डक. आपल्याला डक पाहिजे का? नो. मोड. मोड. नो. इट्स नॉट एन साउंड. Knee. Yes. Horse knees. Okay. Understood? Yes. See, children, this is very easy question here asked to you in this examination. As busy as. As busy as. कोणासारखं busy? Ice. Ice means what? Birth. Birth busy असतो का? No. It's not an our option. Coal means कोळसा. कोळसा busy असतो का? No. That means this is also not an our option. See D. Honeybee. Honeybee तुम्ही बघितली आहे का? ती सतत कामात गुंग असते. म्हणून आपण त्यांना काय म्हणत असतो? खूप बिझी असतात बाबा. तसं as busy as bee. But we are going to see the fourth option also, grass. Grass म्हणजे काय? गवत. गवत बिझी असतो? नाही. तर हे ऑप्शन ही आपलं चुकीचं आहे. तर as busy as bee. As busy as bee. This option is our correct option. Next.
Here, 20th question. Choose the incorrect homophones. Here आपल्याला homophone हे करायचे, choose करायचे. See, first is tail. Tail means काय? शेपूट. Second is till. Till म्हणजे काय? पर्यंत. तिथपर्यंत जायचंय आपल्याला. Third is tail. Tail म्हणजे काय? कथा. आणि fourth is tell. So choose the incorrect homophones. आपल्याला homophones म्हणजे काय आता त्याच्याबद्दल बघूया. हे आपण प्रश्न नंतर घेऊ. आधी सुरुवातीचे जे सोपे सोपे आहेत हे करू, मग त्याला मला थोडं डिस्क्राईब करायचं आहे ते आपण लास्टली घेऊ. Select the correct punctuation mark for how sweet. See, here what you have to do, you have to select the correct punctuation mark. Punctuation mark म्हणजे काय करायचं आपल्याला, की जे आपल्याला सेंटेन्स दिला आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणता मार्क येईल ते आपल्याला बघायचं आहे. आता बघूया फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट ऑप्शन इज दिलाय फुल स्टॉप. How sweet, बाळांनो, whenever you are reading a sentence, see what is you're facing, your facial expression while you are reading the sentence. It's depend on that. How sweet म्हटल्यावर आपण कसं म्हणू, how sweet, छान. Then full stop येईल का याच्या पुढे? No. फुल स्टॉप एक वाक्य पूर्ण झाल्यावर, एक सेंटेन्स फुल कंप्लीट झाल्यावर फुल स्टॉप म्हणजे फुल कंप्लीट झाल्यावर स्टॉप येतो, तो फुल स्टॉप. सेकंड इज क्वेश्चन मार्क. मी प्रश्न विचारलाय का हाऊ स्वीट? नो, मी प्रश्न नाही विचारला, मी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला हाऊ स्वीट? नो, दॅट मीन्स दिस ऑल्सो इज नॉट देअर. सेकंड, थर्ड, हाऊ स्वीट. मला इतकं छान वाटतंय ना की काही वस्तू आता बघा, एखादा रोज फ्लावर असेल ते बघून आपण वाव हाऊ स्वीट इट इज, किंवा काही एखादी सुंदर वस्तू बघितली की आपण आपल्या आतून आवाज येतो, बाप किती सुंदर आहे, किती छान आहे, हाऊ स्वीट इट इज. जेव्हा उद्गार आपण खूप सुंदर असं काही चांगलं त्याच्याबद्दल चांगलं बोलत असो किंवा काही अचानक काही आश्चर्यजनक झालं असेल त्यावेळेस हे exclamation mark वापरलं जातं, and that is the third option. And fourth is that. So it is third, we are getting our third answer. That means which is the correct punctuation mark? How sweet. How sweet च्या नंतर exclamation mark is written. Understood? Moving to the next question. नहीं होती. Okay, this very easy questions to you. See here, which day comes after Saturday? Which day comes after Saturday? After Saturday. So we have to see which day is coming after Saturday. So see the first option. That first option is Monday. When Monday is coming? Monday is coming after Sunday. So this option is not our answer. Thursday. See how I'm pronouncing. Thursday. When Thursday is coming? Thursday is coming after Wednesday. Thursday is coming after Wednesday. So it's also not our option. What we have asked? We have asked which day comes after Saturday? Which day comes after Saturday? See again the third option. Third is Tuesday. Third is Tuesday. And when is Tuesday coming? Tuesday comes after Monday. So this is also our not an option. Now again, last option is Sunday. Yes, Sunday is coming after Saturday. Sunday is coming after Saturday. That means this option is our correct option. Yes, moving to the next. Which day comes between Monday and Wednesday? Which day comes between Monday and Wednesday?
in between. We have to see in between Monday and Wednesday. We have to see in between which day is coming. Here again we are going to see first option. See Monday, then which is the in middle? It should. Is it Sunday? No, Sunday is coming between Saturday and Monday. So this option is wrong. Thursday, Thursday is coming in between Wednesday and Friday. So this is also not our option. Tuesday. Yes, Tuesday is coming in between Monday and Wednesday. So Tuesday is coming in between Monday and Wednesday. So this option is correct. But before doing that, we have to see the fourth option also. Saturday. Saturday is coming in between Friday and Sunday. So this is also not our option. Then Tuesday is the correct option. Tuesday is the correct option. Understood, everyone? Okay, moving to the next. Yes, this is also a simple question. Which ordinal comes after the second? Again, the same. See here, you have to listen, you have to understand that before means आधी, after means नंतर. See, and in between म्हणजे त्यांच्या मध्ये, middle मधला. Before, after, middle. Only this. तर हे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर हे क्वेश्चन सोडवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. Which ordinal comes after the second? Second, after second. See, first is coming first only. First is first. So this option is wrong. Second is on its own place. So it's not the option. See, which ordinal number comes after second? After second. Secondच्या नंतर येणारा. नंतर येणारा काय आहे? Third. Okay. Next, fourth is given fourth. But is this fourth? No. Fourth is after third. It's not after second. That means the third option is correct and the fourth option is wrong. See, children, you have to pay attention that. You have to pay attention that. You have to understand before, after, and in middle. Before, after, and in middle. Understood? Okay, we are going to move to the last question. See, which is the third month of a calendar year? Which is the third month of a calendar year? What you have to do? You have to pay attention that. You have to pay attention that which month in a calendar year. See, from January we start our calendar. From where we are starting our calendar? We are starting our calendar from January and it ends to December. See, January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, and December. That means there are 12 months in a year. See, this topic I have taken before also. That means there are 12 months in the year, and here the question is asked that which is the month of a calendar year. See, calendar year जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस आपल्याला काय लक्ष द्यायचं की कॅलेंडरच्या नुसार क्रमनुसार पुढचा महिना कोणता येणार आहे. आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही ना की फेब्रुवारी घेऊ आपण हा घेऊ हा नाही. जसा प्रश्न विचारला आहे how the question is given, how the question is given, you have to just listen, you have to just understand that question and you have to answer that according to that question. See, we are going to see the options of these questions. Here, February. The first option is February. That means, what do you mean? See, again, see your calendar. January and February. February is the second month of the year. Here, February is the second month of the year. Is this our answer? No.
We don't want second month. We want third month. See, second option is April. Second option is April. Here, January, February, March, April. April is the first month of the calendar year. So this option is also not suitable to our question. Again, moving to the third option. Third option is January, February, and March. That means this question is March. You mean March means the third month of the calendar year. Understood, children? See, month of the calendar year. So this is our answer. Again, move to the fourth option. January, February, March, April, and May. May is the fifth month of the calendar year. So this is not our option. Dear children, see, you have just given the examination, you have solved the examination, you have given the answer, you are scoring good marks also. But children, see, one question is also very important. Not only important, see, I am telling very important. जर कॉम्पिटिशन असेल तर एक एक प्रश्नाचं दोन गुणांचं खूप महत्व आहे. समजा आज तुम्ही वर्गातले दोन मुलं, क्लासमधले दोन मुलं सारखेच आहात. दोघांनी प्रश्नही सारखे सोडवले आहेत, पण एकाकडून फक्त एकच प्रश्न चुकला आहे, त्याचे 2 मार्क कमी झाले. मग फक्त एकच मुलगा पुढे गेला, एक मागे राहिला. मग मुलगा असो मुलगी असो ती मागे राहिली. मग चूक कुठे झाली? एका प्रश्नामुळे झाली, मागे पडली. म्हणून आपल्याला सर्व प्रश्नांकडे तेवढंच त्याला वेटेज द्यायचं. यू हॅव टू गिव्ह सेम वेटेज टू ऑल क्वेश्चन्स. सी, don't do any fastly any work. See, pay attention, stay calm, solve all the questions very calmly, and you have to learn, read all the questions very calmly, very silently, so that all questions click in your mind immediately. जर आपण शांततेने तो प्रश्न वाचला, त्याला समजण्याचा प्रयत्न केला, आपोआप त्याचं उत्तर आपल्या माइंड मध्ये क्लिक होत असतं. आपोआप होतं म्हणजे त्याच्या आधी काय करावं लागेल आपल्याला? त्याच्या आधी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल, सराव करावा लागेल. जर आपण प्रॅक्टिसच केली नाही तर तो आपोआप क्लिक होईल का? तो इन्स्टंटली आपल्याकडे येईल का? नाही. त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. आणि जर आपण प्रॅक्टिसच केली नाही आणि आज डायरेक्टली नाही, मॅडम म्हटल्या होत्या की खूप शांतपणे प्रश्न वाचला, खूप शांतपणे आपण ते लक्षपूर्वक वाचलं, लक्षपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं, तर आपल्याला पटकन आपोआप तो प्रश्न आपल्याला उत्तर त्याचं आपोआप आपल्या माइंड मध्ये येईल. बाळांनो, असं नसतं. त्यासाठी तुम्हाला खूप सारे सराव करावे लागतात. खूप वेळा ते वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आधारित तुम्हाला सोडवावे लागतात, जेणेकरून तुम्हाला फास्टली त्याचे उत्तर मिळतात आणि तुम्हाला ते क्लिक होते. आता आपण कॅलेंडरवर बघितलं होतं. कॅलेंडरचे शब्द क्वेश्चन्स आहेत, डेज ऑफ वीक वर आहेत, ऑर्डिनल नंबर्स, क्लूज आहेत, मॅडमने काल शिकवलं, रिडल्स आहेत, पझल्स आहेत. यांना तुम्हाला लक्षपूर्वक जर तुम्ही बघितले, खूप आता आज आपण 25 क्वेश्चन सोडवले. 25 क्वेश्चन खूप सोपे होते का? आता जे एप्रिल पासून आजपर्यंतचे घटक शिकवले गेले होते त्याच घटकांवरचे प्रश्न आलेले होते. त्याच्यामुळे तुमच्याकडे लवकर तुम्हाला अंडरस्टँड झालं, तुम्ही पटपट ते उत्तर सोडवली. म्हणून या वेळेस एक्झामिनेशन मध्ये तुम्ही मार्क्स जास्त स्कोर करू शकलात. असेच जर तुम्ही वारंवार सराव करत राहिलात, व्यवस्थित तुम्ही जर बघत बसलात, तर तुम्हाला हे छानपैकी सोडवता येईल. हा, here children, homophones means what? Homophones means here.
फर्स्ट आपण हा प्रश्न आपण बाजूला ठेवला होता की याच्यावर आपल्याला चर्चा करायची होती. चूज इनकरेक्ट होमोफोन्स. इनकरेक्ट होमोफोन्स मीन्स आपल्याला बोलण्याची पद्धत मीन्स होमोफोन्स. Next option is tail. Tail means what? आता मी तुम्हाला सांगितलं. Tail means काय? शेपूट. Homophones C. Again word homophones. होमोफोनचा अर्थ आहे बोलण्याची पद्धत. Here tail. Tail means शेपूट. शेपूट म्हणजे बोलण्याची पद्धत आहे का आपली काही? No, it's a wrong option. Second, till. इथून इथपर्यंत. till म्हणजे पर्यंत, एका टोकापासून शेवटपर्यंत गेलेला. till पर्यंत मला जायचंय. आता आपलं कसं एक ठरलेलं आहे की मला इथपर्यंत, माझा ध्येय ठरलेला आहे, मला इथपर्यंत जायचंय, तर ते till means पर्यंत. So till is also not another option. Tale. What do you mean by tale? Tale म्हणजे कथा, गोष्टी. आता ह्या गोष्टी बोलण्याचं काय? टेल मी. हे आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत असतो आजी आजोबांकडून. देन व्हॉट इज ऑप्शन? हे टेल म्हणजे कथा. आणि टेल, येस, टेल मी अबाउट युअरसेल्फ. टेल मी अबाउट युअरसेल्फ. तुझ्याबद्दल बोल, तुझ्याबद्दल सांग. टेल मी अबाउट मायसेल्फ. माझ्याबद्दल पण तू सांगू शकतोस. म्हणजे बोलण्याची पद्धत, आपण काय बोलतोय, काय करतोय. इथं टेल म्हणजे कथा, म्हणजे हा ऑप्शनही नाही. आणि टेल म्हणजे काय? तर सांगणे, बोलणे. तर हे ऑप्शन करेक्ट आहे. See children, again I am telling, homophones means बोलण्याची पद्धत, बोलण्याची लकब. टेल, आपण ज्यावेळेस कोणाबद्दल बोलत असतो, जर त्याच्यावर आपला राग असेल ना, तर आपण त्याचा थोडस चेहरा वाकडा तिकडा करूनच त्याच्याबद्दल बोलत असतो. आणि जर एखाद्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल ना, चेहऱ्यावरची स्माईल, चेहऱ्यावरचं जे आपलं काय म्हणतात त्याच्याबद्दलचं कौतुक, ते आपोआप चेहऱ्यातून आपल्याला दिसत असतो. आणि तेच त्या गोष्टीतून आपण बोलत असतो. त्याला म्हणायचं होमोफोन्स. अंडरस्टूड? हा हा. सी, आज आपण काय बघितलं की क्वेश्चन आन्सर्स बघितले. सी चिल्ड्रन्स, नाव आय एम व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट की आता तुमचे या सर्व प्रश्नांचे जे काही तुमच्या मनात शंका असतील ते निरसन झालेले असतील. आणि तुम्ही आता ह्याच्या पुढे या सर्व प्रश्नांमध्ये बिलकुलही काही चुका करणार नाहीत. तर आज मला इथे एक संधी दिल्याबद्दल मी सविता राजपूत आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते. आय वुड लाईक टू थँक Mr. Yerekar Sahib, Mr. Bhaskar Patil Sahib. I would like to thank Bhavar Sahib, and mostly from my heart, I would like to thank Karat Sahib. He gave me third chance to speak in front of you all, and I would like to thank Vaksar also because he is giving his precious time. See, from 1 month he is giving his precious time. From 6:25 he is here, and after going, everybody is going. After 8:15, 8:30, he is going to home. So he is giving his precious time to all of us. And I would like to thank Gogre sir, Gumbre sir. I would like to thank Daun sir that he gave us the stage, this studio to give you our whatever we are having in us, and we are giving you a very, 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 very easy way to speak, to solve examples. So I would like to thank Daun sir. I would like to thank Gore sir, Bade sir, our Jadhav sir, and I would like to thank my colleagues also. They are joining and giving me a very, very good feedback so that I am encouraging and I have inspired to speak in front of you all. I would like to thank Prithviraj. He helped me to prepare this PPT, and I would like to thank you all children. You all are very, very intelligent. You know, बेटा लास्टली तुम्हाला का नेहमी थँक्स केलं जातं, त्याच्या मागे एक छोटंसं कारण आहे. लास्ट बट नॉट लीस्ट, तुम्ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट तुम्ही आहात. तुम्ही नसतात तर आम्ही एकट्याने तर बडबड करून काही उपयोग झाला असता का? हे सर्व तुमच्यासाठी चालू आहे. म्हणून सर्वात शेवटी पण सर्वात भक्कम तुम्हाला थँक केलं जातं की तुम्ही 1 तासभर एका जाग्यावर बसून आम्हाला ऐकता आणि हे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. So I would like to thank you all. And today was the last lecture of Patherdhi Taluka. On behalf of Patherdhi Taluka, I would like to thank
all the Mission Arambh team. So they have given us chance to speak. I would like to thank all my 18 colleagues also. They are doing their effort, they are giving their effort to this Mission Arambh. So on behalf of Pathredi Taluka, I would like to thank all of you and thank you. Goodbye. Have a nice day.